नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दुपारपासनं आज सुट्टी असल्यामुळं दुपारपासूनच मी SME स्टॉकची जी यादी आहे ती मी या ठिकाणी ॲड करत होतो आणि खूप कंटाळा आला म्हणून दुपारी थोडंसं केल्यानंतर मी माझ्या मुलाकडे ती यादी पूर्ण ॲड कर अशा पद्धतीने त्याला सूचना दिल्या होत्या. त्यानं ते किती केलं आहे थोडंसं या ठिकाणी आपण बघणार आहेत. जवळजवळ मला वाटते 700 स्टॉकची यादी होती ती. जे काही SME स्टॉक आहेत अशा 700 स्टॉकची यादी मी माझ्या वॉचलिस्टला म्हणजे एंजल वनचं जे काही वॉचलिस्ट आहेत त्या ठिकाणी नवीन वॉचलिस्ट ॲड करत होतो. आता ते मला कंटाळा आल्यामुळं मुलाला मी ते काम दिलेलं आहे. आता ते बघूया आपण की त्यानं ते काम किती पूर्ण केलं आहे. त्याला थोडंसं आपण बघूया, काही प्रश्न पण विचारणार आहे मी की ते काय काय करतो आहे आणि त्याला ते समजलं आहे का हे थोडंसं बघणार आहे मी. ओके, जाऊया आपण. हा माझा मुलगा आहे, इयत्ता सध्या 5वीमध्ये शिकतोय. यश, काय करतोय तू? मी आता एंजल वन ॲपद्वारे वॉचलिस्ट बनवतोय. स्टॉक कुठून घेतोय पण? मी स्कॅनर वेबसाईटवरनं स्टॉक घेते. स्क्रीनर. ओके. हां. आता आज किती स्टॉक घेतले तू? मी आत्तापर्यंत 450-400च्या आसपास स्टॉक घेतले. अरे बापरे, 400 स्टॉक त्याने घेतले. म्हणजे सकाळी मी 150च्या आसपास घेतले होते आणि मला कंटाळा आला म्हणून त्याला मी ते काम दिलं होतं. थोडंसं आपण बघूया की त्यानं कशा पद्धतीने तर जे काही स्टॉक घेतोय म्हणजे इकडं कुठले स्टॉक घेतोय ते थोडंसं बघूया. थोडंसं दाखवतोय का मला कुठून घ्यायचं, कसं काय करतोय तू? पहिल्यांदा मी जे स्टॉक्स आहेत त्यांना मी कॉपी करून दुसऱ्या एंजल वन ॲपवर नेत आहे आणि पेस्ट करून ते ॲप बघण्यासाठी मी ते एंजल वनला किती वॉचलिस्ट बनलं दाखव जरा. इथं एंजल वनला आता बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की इथं 9 वॉचलिस्ट यानं बनवलेले आहेत. म्हणजे एका वॉचलिस्टला या ठिकाणी जवळजवळ 50 स्टॉक ॲड होत आहेत आणि इथं यानं बनवल्या 9वी वॉचलिस्ट चालू आहे. म्हणजे 400 स्टॉक पूर्ण झालेत आणि 400 स्टॉकच्या नंतर इथं पुढचे स्टॉक या ठिकाणी बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर मित्रांनो हे खूप कंटाळवाणं काम आहे की स्टॉक ॲड करणं एवढं सोपं नाही. याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि 400 स्टॉक त्यानं जवळजवळ ॲड केले. म्हणजे त्यानं स्वतः ते 250-300च्या आसपास ॲड केलेत आणि मी दुपारी 150 स्टॉक ॲड केले होते. राहिलेले जे 250 आहेत ते त्यानं स्वतः या ठिकाणी ॲड केलेत. मला सुद्धा खूप छान वाटतं की त्यानं ते स्वतः काम करतोय ते. कारण स्टॉक ॲड करणं आणि एवढी मोठी यादी असते की त्याचं खूप कंटाळा येतो आणि बोरिंग काम आहे. तरी पण हे बोरिंग काम म्हणता येणार नाही, कारण मला या स्टॉकचे जे चार्ट आहेत ते बघायचे आहेत. म्हणजे SME स्टॉकचे मी इतर माझ्याकडे 2,500-3 हजाराच्या आसपास स्टॉकची यादी आहे जी रोज बघतो आणि आता मी पुन्हा या ठिकाणी 700 स्टॉकची यादी जी आहे ती ॲड करतोय. आज जवळजवळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की 450 स्टॉक ॲड झालेत. आता अजून एक 300 स्टॉकच्या आसपास 250-300 स्टॉक आहेत जे आज जेवढे होतील तेवढे शक्य आहेत किंवा उद्या या ठिकाणी ते राहिलेले स्टॉक ॲड करतोय. कारण मला हे SMEचे जे स्टॉक आहेत 700 स्टॉक त्याचे प्रत्येक स्टॉकचा चार्ट मला रोजच्या रोज बघायचा आहे. कारण थोडंसं ते रिस्की असतात पण तिथं प्रॉफिट पण बऱ्यापैकी होतं. कारण त्याच्यामधली मुवमेंट जी असते ती खूप मोठी असते, लक्षात घ्या. कारण ते लिक्विड पण नसतात पण त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये चार्ट बनतो ते चार्ट बनल्यानंतर त्याच्यामध्ये खूप चांगली मुवमेंट येते आणि हे लॉट साईजवर चालतं. म्हणजे फ्युचर ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीनं हे SMEचे स्टॉक चालतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, फ्युचरमध्ये तेवढीशी मुवमेंट नसते पण SMEच्या स्टॉकमध्ये 5%, 10% कंटिन्यू अपर सर्किट किंवा कंटिन्यू लोअर सर्किटसुद्धा लागतं. त्यामुळे हे रिस्की असतात. तरीसुद्धा थोडंसं चार्ट बघायला आपल्याला काय अडचण नाही आहे आणि ज्याच्यामध्ये लॉट साईज 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास असते असे स्टॉक बाय करायला हरकत नाही जर चार्ट खूप चांगल्या पद्धतीने बनत असेल तर. याच्यामुळं या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.